नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच एक नवीन अपडेट आलेले आहे की जे उद्या मैदान होणार होतं, आपले MM नाना मोहनराव मदने यांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान होणार होतं, 1.5 लाख रुपयाचं एक प्रथम पारितोषिक होतं. ते होणार होतं वाघवाडी, पेटनाका वाघवाडी या ठिकाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. परंतु या मैदानात या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे ती फाटी मातीची असल्यामुळे तिथे खूप असा चिखल झालेला आहे. तर बघूया आपण, नानांनीच एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर बघूया नाना काय म्हणतात. आणि ते मैदान आता कुठं होणार आहे पुढे, मग आदतचं तर ते नंतरच होणार आहे, परंतु जे उद्याचं जे मैदान होणार आहे त्याचे अपडेटसुद्धा या ठिकाणी नानांचे आहेत. तर बघूया आपण काय म्हणाले नाना ते. 6 तारखेला सुद्धा आपण परमिशन काढून तोही अड्डा आपण पावसाअभावी आता बंद होते. तरी आता एक शेवट निर्णय घेतलाय आपण, कडेगाव तालुक्यात अमरापूरच्या फाटीवर आपण हा अड्डा ओपनचा उद्याच्याला घेत आहे. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी पाऊस उघडला की आदतचा अड्डा आपण पेटनाका येथे घेत आहे. तरी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की उद्याच्याला सगळ्यांनी अमरापूरच्या फाटीवर उपस्थित राहावे. सकाळी 8 वाजता 9 वाजता अड्डा चालू होईल आणि गाडी आतापर्यंत 250-250 गाडी नोंद आहे. तरी उद्या सकाळी गाडीची नोंद त्या फाटीवर पण घेतली जाईल आणि सकाळी 10 वाजता सर्व गट पाडून 10ला गट पहिला पळविला जाईल. पावसाच्या अगोदर हा अड्डा संपवून, कारण या अड्ड्याचा बराच त्रास या महिन्यात झालेला आहे पावसामुळे. तर मित्रांनो, या पद्धतीने आत्ता जे MM नानांनी जे अपडेट दिली की हे मैदान तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, अमरापूर इथे हे मैदान पार पडणार आहे. मित्रांनो, ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान. आणि आजचं जे मैदान आहे ते 2-3 दिवसांनी ते या ठिकाणी तारीख डिक्लेअर करणार आहेत. तरी प्रत्येकाने फोन करून सांगा एकमेकांना. आणि त्याचबरोबर आपण दुसरा विषय घेतला होता की विठ्ठल नानाचा तेजा. तर विठ्ठल नानाचा तेजा हा थंबनेलवरती मी दिलेला आहे दिवाण्या म्हणून. 99% त्याचा पायरा तिथेच पळेल तो असा अंदाज आहे. परंतु जर तिथे नाही पळाला तो गरगणीचा राजा किंवा बाबेबरोबर पाळणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर मोठमोठे नंदी, आपला बकासूर येणार आहे, बरेच मोठे नंदी. कारण आता या ठिकाणी जी आता मोठी मैदानं चालू झालेली आहेत त्याच्यामुळं आता मोठमोठे नंदीसुद्धा या ठिकाणी येणार आहेत. पाऊस तर थोडाफार असा इकडे तिकडे होणारच आहे, पण अशा पद्धतीने फाट्या चेंज करून जर या ठिकाणी मैदानं घेतली तर ते सक्सेसफुल होणारच आहेत. तर प्रत्येकाने या ठिकाणी, प्रत्येक ज्यांच्या ओळखीचे तुमच्या ग्रुपवर असेल, व्हॉट्सअप ग्रुपवर असेल, तर प्रत्येकाला अपडेट द्या. कारण आपण हा व्हिडिओ फक्त अपडेटसाठीच काढलेला आहे एवढ्या उशिरा. त्याच्यामुळं प्रत्येकाने याची नोंद घ्या की हे मैदान उद्याचं वनश्री केसरी नानांच्या वाढदिवसानिमित्तचं होणारच आहे. फक्त या ठिकाणी फाटी चेंज झालेली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत या ठिकाणी गाड्यांची नोंद घेतली जाणार आहे आणि त्यानंतर गट पळणार आहेत. आणि पावसाच्या आधी या ठिकाणी फायनल उरकण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. जय जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.